तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जेजुरीला जाणार आहे. मी मामा, माझा भाऊ, मामी आणि आजी. आणि आता सगळी तयारी चालली आहे, सगळी रेडी होतात. आम्ही जाऊन मजा करणार. तर मित्रांनो, आपण चाललो आता जेजुरीला. कोण कोण आहे? आई, शिवांजली, दादू आणि चिऊ. हे सांगा कुठं चाललोय काय ते. तुमची नावं सांगा. माझं नाव श्रेय. जरा आता तर मित्रांनो, आता चाललो जेजुरीला. गाडीत बसलोय आणि आता जेजुरीला चाललोय. गाडीत बसलोय. पण आम्ही सगळी कुठं आलोय आता आपण? तरडगावपासून जेजुरी 35 किलोमीटर आहे. पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा ही संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत सर्वांनी पाहायलाच हवीत. तर फायनली गाड्याच्या पायथ्याशी पोचलोय. गाडी पार्किंग लावली मागं. भंडारा वगैरे घेऊन चाललोय. बोला की तुम्ही पण काय बोला. नमस्ते. नमस्ते. आता वरती जायचंय. पुढं काय बघायला लय गोष्टी आहेत. सांगा सगळ्या गोष्टी. अनेकांना प्रश्न पडतो, जेजुरीला सोन्याची जेजुरी का म्हणतात? दररोज भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगात सगळी जेजुरीगड जणू नाहूनच निघालेला असतो. संपूर्ण जेजुरी सोन्याहून पिवळी दिसते. म्हणूनच जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असं म्हणतात. आणि असं ऐकण्यात आलेलं आहे की जेजुरीला 9 लाख पायऱ्या असल्याचं बोललं जातं. मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार. या महाद्वारातून आत गेल्यावर आपण मंदिराच्या अंगणात प्रवेश करतो. जेजुरी गडाचे वैशिष्ट्य म्हणजे मेन मंदिरासमोर आकर्षक दीपमाळा पाहायला मिळतात. इसवी सन 17व्या शतकात जेजुरी गडाचे मूळ हेमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी 1735मध्ये जेजुरी गडाचे पुनर्बांधकामाचे काम सुरू केले. मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर जेजुरी गडाचे बांधीचे काम तुकोजी होळकर यांनी पुढे सुरू ठेवले. इसवी सन 1742मध्ये होळकरांनी या मंदिराचे दगडी खांब उभे केले.
मणी आणि मल्ल या दैत्यांनी सर्वसामान्य माणसांना त्रास दिला होता. त्यावेळी सर्वांनी मिळून भगवान शंकराची आराधना केली. त्यावेळी भगवान शंकरांनी खंडेरायाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा वध केला. बोला अलकट के भटकट भटकट के भंडारा बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडेराव भगत. खंडेरायांची पहिली पत्नी म्हाळसादेवी तर दुसरी पत्नी धनगरांची कन्या बानाई. बानाईचा सहवास मिळवण्यासाठी आपल्या पत्नी म्हाळसादेवीसोबत सारेपाटाचा डाव मांडला. डाव हरल्यास 12 वर्षाचा वनवास ही अट होती. खंडेराया हा डाव मुद्दामून हरले आणि एका म्हाताऱ्या धनगराचं रूप घेऊन बानाईच्या पित्यासमोर मेंढरं राखण्यासाठी राहू लागले. एक दिवस खंडेरायांनी सारी मेंढरं मारली आणि बानाईच्या वडिलांना सांगितले, बानाईसोबत माझे लग्न लावून दिल्यास तुमची सगळी मेंढरं जिवंत करतो. आणि बानाईचं लग्न त्या धनगरासोबत लावून दिलं आणि मगच देवाने आपला मूळ अवतार धारण केला. मार्तंड मल्हारी या मूळ अवतारात देव सर्वांसमोर आले. तर मित्रांनो, आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही गडावरनं खाली उतरतोय आणि हे बघा चाललोय. येताना आम्ही प्रसाद हे अशा खूप गोष्टी घेतलेल्या आहेत आणि हे बघा इथं खूप साऱ्या गोष्टी गडावरून खाली उतरलेलो आहे आणि आता शिड्यावरून खाली चाललोय. प्रसाद हे सगळं घेतलंय. बोल की बोल ना. प्रसाद घेतला आणि खूप सारे फोटो पण काढलेत. फोटो कुठला आहे? आणि हे बघा हा फोटो. चला आता घरी जायचं ना. हा घरी जायचं. चला. नमस्कार मित्रांनो, गडावरून खाली उतरलोय. आता घरी जायचं सगळ्यांना आवरून. चला आता घरी जाऊया. तर आता गडावरतून आलेलो आहोत आणि आता पावभाजी खायला बसलोय. आम्ही मिसळ पाव मामीनी 3 पावभाजी घेतली. मी पण पावभाजीच घेतली. 2 पावभाजी आणि 3 मिसळ. नमस्ते.